तर या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहू शकतो। अनेक हॉटेल व्यावसायिक हे चांगले चिंतेत सापडले होते, कारण त्यांच्याकडे अगदी 1-2 दिवस पुरेल एवढाच गॅसचा साठा होता। अनेक हॉटेल चालक मालक हे आपल्या ग्राहकांसाठी चुलीवरचा स्वयंपाक उपलब्ध करून देत होते, मात्र आता त्यांना चुलीवर फारसा स्वयंपाक बनवण्याची वेळ येणार नाहीये, कारण त्यांच्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। महिनाभराच्या वापरासाठी 20% इतका गॅसचा साठा त्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल। हॉटेल रेस्टॉरंट चालू ठेवण्यासाठी व्यवसायांना त्यांच्या सरासरी मासिक व्यावसायिक LPG गरजेच्या 20% कोटा दिला जाणार आहे। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। आपण पाहतोय सकाळपासूनच गॅस एजन्सीजच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर व्यावसायिक सिलेंडर असेल किंवा घरगुती सिलेंडर असेल, यासाठी नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक चांगलेच त्रस्त झालेले आहेत। त्यांना गॅस सिलेंडर मिळत नाहीये आणि अनेक ठिकाणी या गॅस सिलेंडरचा काळा बाजार देखील सुरू असल्याची अपडेट समोर आली होती। त्या पार्श्वभूमीवर आता ही महत्त्वाची बातमी। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, खरं तर हॉटेल रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा देणारी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, काय अधिक अपडेट्स मिळतात? नक्की प्राची, आपण जर पाहिलं तर अत्यंत मोठी बातमी आहे आणि उद्योगांना दिलासा देणारी बातमी आहे। आपण जर पाहिलं तर 5 ते 6 दिवसापासून देशभरामध्ये गॅसचा तुटवडा जो आहे तो आपल्याला जाणवताना पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल जे आहेत ते बंद ठेवलेले आहेत आणि मासिक व्यावसायिकापेक्षा 20% कोटा देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे। आपण जर पाहिलं तर अमेरिका, इस्रायल आणि इराण यामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा फटका जो आहे तो भारतालाही बसलेला आहे आणि इतर देशांनाही बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या शिपिंगमधून ही सगळी वाहतूक चालते, शिपिंग सध्या बंद आहेत आणि त्याचबरोबर इतर माल जो असेल तोही निर्यात जो आहे तो होत नाहीये, त्याचाही फटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय। आणि हॉटेल व्यावसायिकांनी जर काय मेनू जे आहेत ते कमी केलेले आहेत, मात्र 2 ते 3 दिवस हॉटेल चालतील असाच गॅस पुरवठा जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांकडे शिल्लक होता। नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर हॉटेल व्यावसायिकांनाही आता सिलेंडर मिळणार आहे। 20% इतकं सिलेंडर त्यांच्या मासिक वापराच्या तुलनेमध्ये त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे ग्राहकांसाठी देखील खरं तर महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल।